सुरू केली आणि तरीही पाकडे वठणीवर आलेले नाहीत, तर त्यांना धडा शिकवण्यासाठी हल्ल्याचीही वेळ येऊ शकते. दरम्यान अशी हल्ल्याची वेळ आलीच तर गंगा एक्सप्रेस वेवरूनही लढाऊ विमानं झेपावू शकणार आहेत. त्यासाठीच प्रात्यक्षिक यशस्वीपणे पार पडली. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे आणले. हा असा पहिलाच सराव होता ज्यामध्ये राफेल, सुकोई 30 MKI, MiG-29, मिराज 2000, जॅग्वार, AN-32 अशी वाहतूक विमानं, C-130 जे सुपर हर्क्युलिस आणि MI-17 हेलिकॉप्टर यांसारख्या लढाऊ विमानांचाही सहभाग होता. कमी उंचीवरील फ्लायपास्ट आणि विविध लँडिंग टेक ऑफ तंत्रांनी शो रोमांचक बनला होता. इतकंच नाही तर भारतानं पाकाड्यांना सर्व बाजूने हेरण्याचा प्लॅन तयार केलाय. भारताचं हेच लष्करी सामर्थ्य आणि युद्ध सज्जता पाहून आता पाकिस्ताननं युद्धाआधीच हार पत्करली तर नवल वाटायला नको.